लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यात मोठा फटका बसलाय। तसंच भाजपचं संख्याबळ हे मोठ्या प्रमाणामध्ये घटलेलं आहे आणि यावरून आता महायुतीतील घटक पक्षात धुसफूस सुरू झाली आहे। तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनाम्याचे संकेत दिले आहेत। त्यामुळे तर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आलंय। की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे। मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं। लोकसभा निवडणुकीच्या निकालाला 24 तासही उलटले नाहीत, तोच राज्याच्या राजकारणात त्याचा इफेक्ट बघायला मिळाला। देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्याचे संकेत दिलेत। त्यामुळे राज्याच्या राजकारणात राजकीय खळबळ उडाली आहे। लोकसभा निवडणुकीतील पराभवावर चिंतन केल्यानंतर फडणवीसांनी हे वक्तव्य केलं। अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे। त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी। फडणवीसांच्या या वक्तव्याला लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पार्श्वभूमी आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालात राज्यात भाजपची मोठी पिछेहाट झाल्याचं बघायला मिळालं। भाजपच्या खासदारांची संख्या 2 अंकांवरून 1 अंकी झाली। तसंच महायुतीतील मित्र पक्षांनाही त्याचा फटका बसला। कोकण विभागाचा अपवाद वगळता सगळ्याच विभागात भाजपचं नुकसान झालं। या उलट एक्झिट पोलचे अंदाज फोल ठरवत महाविकास आघाडीनं राज्यात जोरदार मुसंडी मारली। या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद सोडण्याची मानसिक तयारी केली आहे। त्यामुळे प्रदेश भाजपत एकच खळबळ उडाली आहे। सरकारच्या बाहेर त्यांनी येऊन कुठल्याही पद्धतीने काम करण्याची गरज नाही या मानसिकतेचे आहोत। सरकारमध्ये काम करूनही संघटनेला 4 दिवस देता येतं आणि आमची संघटना पुन्हा ताकदीने उभी होऊ शकतं अशी सर्वांचीच मानसिकता आहे। आणि त्यामुळे नंतरही आम्ही त्यांना विनंती केली। फडणवीसांच्या या वक्तव्यावरून राजकीय तर्कवितर्क लावायला सुरुवात झाली। तर महायुतीतील घटक पक्षांनी सावध पवित्रा घेतल्याचं बघायला मिळालं। खरं म्हणजे निवडणुका अनेक होतात आणि त्याच्यामध्ये यश अपयश असतं, परंतु आम्ही पराभवाने आणि यशापयशाने खचून जाणारे कार्यकर्ते नाही। आणि ही जी काही जबाबदारी आहे, जे काही निकाल लागलेत, ही आमची सामूहिक जबाबदारी आहे। आम्ही टीम म्हणून काम केलेलं आहे। भारतीय जनता पक्षाला राज्यामध्ये जेवढं अपेक्षित यश होतं ते मिळालं नाही या संदर्भामध्ये त्यांनी ती स्वतः जबाबदारी नैतिकतेने स्वीकारलेली आहे। अशापैकी नैतिकता त्यांनी त्या ठिकाणची दाखवताना या निवडणुकीच्या मध्ये जे अपेक्षित होतं ते त्या ठिकाणी घडलं नाही। एकीकडे महायुतीच्या नेत्यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर बचावात्मक भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फडणवीसांवर टीकेची झोड उठवली आहे। पक्ष फडणवीसांवर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचा दावाही विरोधकांकडून केला जातोय। त्यांना जनतेने मुक्त केलंय। कालच्या निकालानं त्यांना जनतेने मुक्त केलंय आणि विधानसभेच्या निवडणुकां जर त्या घ्यायच्या म्हणत असतील त्यावेळेला जनता त्यांना कायमचं मुक्त करणार। 30 लोकसभेच्या जागा आम्ही जिंकलो। मी तुम्हाला खात्रीनं सांगतो विधानसभेला आम्ही 185 जागा जिंकतो आहे। नाही, आम्हाला फार मोठा धक्का बसला वगैरे मला सांगावं लागेल, कारण महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला हद्दपार केला आहे। तसंही त्यांना आराम देण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांना लोकांनी घेतलाच आहे। त्यामुळे आता हा निर्णय पार्लमेंटमध्ये झाला आहे, पुढच्या काही दिवसामध्ये असेंब्लीमध्ये पण होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यातील राजकारण्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत। 6 महिन्यांनी राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात। लोकसभा निवडणुकीतील पिछेहाट भाजप नेत्यांसाठी धोक्याची घंटा मानली जाते। त्यामुळेच फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद सोडण्याचे संकेत दिल्याचं बोललं जात आहे। खरं तर 2022 मध्ये राज्यात सत्तांतरानंतर फडणवीसांनी मंत्रिपदाची जबाबदारी घेणार नसल्याचं जाहीर केलं होतं।
पण पक्ष नेतृत्वाच्या आदेशामुळे त्यांना अवघ्या काही मिनिटातच आपला निर्णय मागे घ्यावा लागला होता। त्यावेळी फडणवीस अनिच्छेनं का होईना पण शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले होते। आता लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या पराभवावरून राजकारण रंगल्याचं बघायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।